नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना संदर्भातील 4 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. यामध्ये आपण बेसिकली बघणार आहोत की प्रलंबित हप्त्यांची सद्यस्थिती, पुढील हप्ता कधी मिळू शकतो, कर्जमाफी लाभार्थ्यांबाबतचा प्रस्ताव, योजनेची आकडेवारी आणि हप्ता नक्की कसा तपासायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. ओके, त्यामुळे शेतकरी मंडळींनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर बघितले तर सर्वात मोठी बातमी म्हणजेच राज्यातील सुमारे 90 लाख शेतकरी अजूनही नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा सध्या करत आहेत. मागील म्हणजेच 8वा हप्ता 24 ते 25 मार्च 2026 दरम्यान वितरित करण्यात आलेला होता. त्यावेळी सुमारे 89.75 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1,798.88 कोटी जमा करण्यात आलेले होते. 1,798.88 कोटी जमा करण्यात आले होते. मात्र 8व्या हप्त्यानंतरचे एप्रिल ते जुलै कालावधीतील हप्ते जे आहेत ते अद्याप अजूनही वितरित करण्यात आलेले नाही आहेत. त्यामुळे शेतकरी प्रचंड वाट बघत आहेत. ओके, 8व्या हप्त्याची. आता जर आपण दुसऱ्या अपडेटकडे जर नीट लक्ष दिले तर आता हा पुढील हप्ता जो आहे तो कधी नक्की मिळू शकतो, तर सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील हप्त्याचे वितरण जे आहे ते 15 ऑगस्ट म्हणजेच की स्वातंत्र्य दिन किंवा 28 ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनच्या कालावधीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर सरकारने 2 प्रलंबित हप्ते एकत्रित वितरित करण्याचा निर्णय घेतला तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी 4,000 रुपये सुद्धा जमा होऊ शकतात. मात्र याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. ओके, तसेच एक तिसरी महत्त्वाची अपडेट आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून 1 वर्षासाठी वगळण्याचा प्रस्ताव सुद्धा सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि या निर्णयामागील कारण म्हणजेच की कर्जमाफी योजनेसाठी सुमारे 36,585 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर वाढलेला आर्थिक भार आहे. ओके, तसेच महत्त्वाचे म्हणजे या संदर्भात अद्याप कोणताही शासन निर्णय GR जारी झालेला नाही. म्हणजेच की हा अजून निर्णय आहे तो अजून विचाराधीन आहे, अजून झालेला नाही आहे क्लिअर. ओके, ज्यावेळेस होईल मी नक्कीच तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून सांगेल. ओके, आणि जर आपण योजनेच्या महत्त्वाच्या आकडेवारींवर जर लक्ष दिले नीट, ओके, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची योजना आहे. आणि या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 आर्थिक सहाय्य दिले जाते. आणि ही जी रक्कम आहे प्रत्येकी 2,000चे 3 हप्ते अशा स्वरूपामध्ये शेतकरी मंडळींना वितरित केली जाते. PM किसान योजनेचे जर बघितले तर 6,000 आणि नमो शेतकरी योजनेचे बघितले तर 6,000 मिळून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 12,000 आर्थिक सहाय्य मिळते. सध्या या योजनेचे सुमारे 90 लाख शेतकरी लाभार्थी आहेत. आत्तापर्यंत 93.8 लाख लाभार्थ्यांना 7 हप्त्यांद्वारे एकूण 13,017.30 कोटींचे वितरण करण्यात आलेले आहे. ओके, जर आपण हप्त्याची स्थिती जर बघितली, ओके, कशी तपासाल तर ही बघितली तर तुमच्या हप्त्याची स्थिती शेतकरी मंडळींनो तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तपासू शकता. सर्वप्रथम तुम्ही अधिकृत नमो शेतकरी पोर्टलवर आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरून लॉग इन करून हप्त्याची माहिती पाहू शकता. तसेच बँक पासबुक आणि बँक स्टेटमेंटमध्ये NMSMN किंवा नमो शेतकरी या नावाने जमा झालेल्या रकमेची नोंद तुम्ही तपासू शकता. याशिवाय जवळच्या CSC म्हणजेच की कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊनही हप्त्याची तुम्ही माहिती मिळवू शकता. ओके, तर शेतकरी मंडळींनो हीच होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना संदर्भातील 4 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या सर्व महत्त्वाचे अपडेट्स. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या बडी चॅनलला कृपया करून फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.